स्वराज्य संस्था निवडणुकीच्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आता मोठ्या घडामोडीला राजकीय घडामोडीला वेग आलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर संजय काकडे जे आहे ते सध्या राष्ट्रवादीमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि त्यांचा जो मुलगा आहे विक्रम काकडे यांनी सुद्धा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। दाखल झालेले चित्र जे आहे सध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। उमेदवारी अर्ज नक्की आता कधी भरणार, कारण की 3 वाजल्याची शेवटची वेळ आहे। सध्या जे चित्र जे आहे सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। संजय काकडे आपल्याला पाहायला मिळत आहे की यांची जी काही प्रक्रिया आहे जी सध्या या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला दिसत आहे। नक्की महत्त्वाचं आहे। मात्र सध्या आपण बघू शकतो की विक्रम काकडे जे आहे ते या ठिकाणी दाखल झाले आहे। संजय काकडे जे आहे ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर पुण्यातल्या जिजाई बंगल्यावरती राष्ट्रवादीचे माजी आमदार त्याचबरोबर ते राष्ट्रवादीचे जे पदाधिकारी आहेत त्यांची सकाळी 9 वाजल्यापासून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबतची बैठक झालेली होती आणि बैठक झाल्याच्या नंतर या ठिकाणी अनेक माजी आमदार या ठिकाणी दाखल झालेले होते। सध्या आपण बघू शकतो की विक्रम काकडे जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सध्या पक्ष कार्यालयामध्ये जी प्रक्रिया आहे जी त्या ठिकाणी पूर्ण करतात। खरं तर पक्षप्रवेश तर त्यांचा झालेला आहे, मात्र आता पुढील प्रक्रिया उमेदवारी अर्ज घेऊन उमेदवारी अर्ज आता दाखल करण्याची प्रोसेस जी आहे ती या ठिकाणी सुरुवात होणार आहे। मात्र सध्या आपण बघू शकतो की आमदार चेतन तुपे असतील त्याचबरोबर ती या ठिकाणी बाकी राष्ट्रवादीचे जे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्यासोबतची ही चर्चा जी आहे त्या ठिकाणी सुरू असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र सकाळी जिजाई बंगल्यावरती 9 वाजल्यापासून ही बैठक सुरू होती। रात्रीसुद्धा उशिरापर्यंत ही बैठक जी आहे पक्ष कार्यालयात चालू होते आणि सकाळी 9 वाजल्यापासून राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी त्याचबरोबर ती माजी आमदार यांच्यामध्ये बैठक जी आहे ती सुरू होताना आपल्याला पाहायला मिळत होती। खरं तर पुण्यातून सुनील टिंगरे असतील त्याचबरोबर ती दीपक मानकर आणि विक्रम काकडे यांच्या नावाची चर्चा होती। मात्र आता विक्रम काकडे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि आता पक्ष कार्यालयात ते दाखल झालेले आहेत। संजय काकडे त्याचबरोबर ती विक्रम काकडे हे दोन्ही सुद्धा गळ्यामध्ये राष्ट्रवादीचा गमजा घेत हे त्यांनी पक्षप्रवेश निश्चित केलेला आहे आणि या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आता सध्या आपण बघू शकतो की पुढची प्रक्रिया जी आहे ती नक्की आता काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 3ची वेळ ठरलेली आहे आणि 3ची वेळ ठरल्याच्या नंतर आता सध्या या पक्ष कार्यालयात दाखल झालेला आहे। तर उमेदवारी अर्ज घेऊन खरं तर ही जाणार आहे। सध्या उमेदवारी अर्ज जो आहे तो या ठिकाणी भरला जातो। सध्या आपण बघू शकतो की उमेदवारी अर्ज जो आहे तो त्याची प्रोसेस जी आहे ती या ठिकाणी सुरुवात असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या आपण बघू शकतो की हे सर्व वरिष्ठ अधिकारी जे आहे ते राष्ट्रवादीचे पदाधिकारी ते सध्या विक्रम काकडे यांच्यासोबत चर्चा करतात। जे काही फॉर्मवरती सह्या घ्यायच्या असतील किंवा सध्या आपण बघू शकतो की हा फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती या ठिकाणी सुरू असलेले चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीतच हे सर्व पदाधिकारी आहेत ते सर्वांसोबत चर्चा करण्याची सध्या चित्र जे आहे ते सध्या उमेदवारी अर्ज घेतलेलं चित्र जे आहे आपल्याला उमेदवारी अर्ज चित्र घेतलं सध्या आपल्याला पाहायला मिळते। आपण बघू शकतो की या चित्रामध्ये समोर आपल्याला विक्रम काकडे आहे ते सध्या असं समजलं होतं काही नाराजी नाही, काळजी करू नका, सर्व व्यवस्थित होईल। सर, पक्षातल्या काही वरिष्ठांनी त्यांच्या नावाला विरोध केला असं देखील म्हटलं जातं। कोणीही विरोध केलेला नाही, सर्व संमतीनेच हा निर्णय झालेला आहे। विक्रम काकडे यांचं नाव शिक्कामोर्तब आहे होय, पण सुनील टिंगरे नाराज आहेत असं म्हटलं जातं। नाही ते पण नाही। तर आपण पाहिलं जय पवार देखील या गाडीत आहेत आणि आता हे सगळेच निघालेले आहेत। आपण पाहतोय राष्ट्रवादीचे सर्व नेते हे आता बाहेर पडलेले आहेत आणि दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलंय की विक्रम काकडे यांच्या नावावरती आता शिक्कामोर्तब झालेला आहे आणि आपण प्रयत्न करूया काही नेत्यांशी थोडं झालं की बोलतो ना, बाहेर येऊन बोलतो ना। आता फायनल झालेलं आहे। आता किती सोबत सुनेत्राताई येणार थोडं हे सगळी प्रोसेस झाली की मी सांगतो। आणखी का फक्त काही सह्या बाकी हे चालू आहे आता थोडं। आपण बघू शकतो की खरं तर ही उमेदवारी अर्ज जो आहे तो सध्या घेतलेला आहे आणि त्याच्यावरती सह्याची जी प्रक्रिया आहे ती सध्या सुरू असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे।
एकंदरीत खरं तर बघू शकतो की राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयामध्ये विक्रम काकडे जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांना जी उमेदवारी अर्ज आहे तो उमेदवारी अर्ज या ठिकाणी देतात तो त्यावरती ज्या काही सह्या आहेत ज्या काही प्रोसेस पूर्ण करायची असते त्या ठिकाणी पक्ष कार्यालयात सुरू असलेलं चित्र जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। अखेर विक्रम काकडे जे आहे त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि आता ते उमेदवारी अर्ज जे आहे ते या ठिकाणी भरण्याची जी प्रोसेस आहे खरं तर पक्ष कार्यालयात ते दाखल झाले आहेत। संजय काकडे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत, विक्रम काकडे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जातील। खरं तर गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीची उमेदवारी नक्की कुणाला मिळणार ह्याची चर्चा जी आहे ती सध्या सुरू होती, मात्र सध्या हे चित्र आहे ते स्पष्ट झालेलं आपल्याला सध्या पाहायला मिळतंय। एकंदरीतच सध्या विक्रम काकडे जे आहे ते सध्या पक्ष कार्यालयात दाखल झालेले आहेत, त्यांच्याकडून ही उमेदवारी अर्ज भरण्याची जी प्रोसेस आहे ते सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन अजित मोहितेसोबत लक्ष्मण जाधव, पुणे मराठी, पुणे। तर पक्ष कार्यालयामध्ये दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। विक्रम काकडे यांच्याकडून आता प्रक्रिया जी आहे ती पूर्ण केली जाते। दुपारी 3 पर्यंत विधान परिषदेसाठी त्यांना अर्ज भरायचा आहे। दुसरीकडची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय, ज्यावेळेला संजय काकडे आणि विक्रम काकडे यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला, अधिकृत प्रवेश झाला, त्यावेळेला पक्षाचे सर्व नेते या ठिकाणी उपस्थित। एकूणच जर आपण पाहायला गेलं तर पुणे विधान परिषदेचं चित्र आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे। राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून श्रीकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर दुसरीकडे आता आपण पाहताय की नव्यानंच एनसीपी मध्ये आलेले विक्रम काकडे हे आता या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। दुपारी 3 पर्यंत अर्ज भरण्याची वेळ आहे। टफ फाईट होणार यामध्ये काही शंका नाही। विक्रम काकडे सध्या राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयामध्ये आहेत। एबी फॉर्म त्यांना या ठिकाणी दिला जाईल आणि त्याच्यानंतर महायुतीचे सर्व नेते यांची उपस्थिती असेल आणि त्यांच्याकडून आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो भरला जाईल। पुण्यामध्ये नेमकी उमेदवारी कुणाला मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। अनेक ज्येष्ठांची नावं जी आहे ती चर्चेत होती, मात्र अखेर विक्रम काकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं आहे। विक्रम काकडे हे पार्थ पवार यांचे निकटवर्ती मानले जातात। एक युवा नेता, एक युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे। मात्र विक्रम काकडे यांना या ठिकाणी उमेदवारी दिली जाणार या चर्चा ज्यावेळेला सुरू झालेल्या होत्या त्यावेळेला राष्ट्रवादीच्या गोटामध्ये काही प्रकारे नाराजी होती अशी देखील चर्चा होती, मात्र अशी कुठल्याही प्रकारची नाराजी नाही। सर्वानुमते एकमतानं विक्रम काकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती दिलीप वळसे पाटील, उमेश पाटील यांच्याकडून देण्यात आलेली आहे। सकाळी 9 वाजल्यापासून पुण्यामध्ये बैठकांचं सत्र जे आहे ते सुरू होतं, मात्र अखेर विक्रम काकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं आहे। ही 2 दृश्य आपण पाहताय पक्ष कार्यालयामधली, ज्या ठिकाणी लगबग सुरू झालेली आहे, कारण दुपारी 3 वाजेपर्यंतची वेळ आहे। दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज भरायचा आहे। तर दुसरी ही दृश्य आपण एकीकडे पाहताय, ज्या वेळेला सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये, राष्ट्रवादीच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये संजय काकडे आणि विक्रम काकडे यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला, त्यावेळची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। विक्रम काकडे राष्ट्रवादीमधून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। विधान परिषदेची ही निवडणूक देखील अत्यंत महत्त्वाची, चुरशीची आणि महत्त्वाची म्हणून याकडे पाहिलं जातंय। राष्ट्रवादीसाठी 2 जागा सुटल्या, ते म्हणजे पुणे आणि कोकणातल्या। रायगडमधून नेमकी कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं, मात्र अनिकेत तटकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी भरलेला आहे। महायुतीचे नेते त्या ठिकाणी